या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. जिल्हा परिषद सीईओ कार्यालयासमोर प्रहारचं अनोखं आंदोलन. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेत प्रहारचे कार्यकर्ते सोलापूर जिल्हा परिषदेत प्रहारच्या कार्यकर्त्यात आणि शिक्षण अधिकाऱ्यात शाब्दिक चकमक. शिक्षण मंत्री दादा भुसेंवर व्यक्त केला संताप. सोलापुरात आरटीई शिक्षणाचा बोजबारा उडालेला आहे. शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्यांची नावे लाखो रुपयांचं अनुदान लाटण्याचं काम सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचं अनुदान शैक्षणिक संस्था घेत आहेत. मागील 8 महिन्यापासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांबाबत पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करतात. याचा विरोध करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शालेय वेशभूषा परिधान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मोठी फौज सोलापूर जिल्हा परिषदेत सकाळपासून तैनात करण्यात आली होती. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. खाली मुंडी वर पाय. या शिक्षणाधिकाऱ्याचं करायचं काय? मुंडी वर पाय. शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आरटीई अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्षाचा आपला आरटीई अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अंतर्गत घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. 25% आरटीई घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जनशक्ती पक्षाचा अपना बिडो अपना बिडो. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही. या आरटीई 25% घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच. शाळा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. अरे या शिक्षण अधिकारी अपना बिडो बच्चो करो, अपना बिडो बच्चो करो. जनशक्ती पक्षाचा विजय असो, जनशक्ती पक्षाचा विजय असो. शिक्षण अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या शिक्षण काय? खाली मुंडी वर पाय. आरटीई घोटाळा कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झाली. घोटाळा करणाऱ्या शाळांवर कारवाई. मला 8 शाळेची नावं दिली होते. 8 शाळेची नावं दिली त्याच्या पद्धतीची तुम्ही फक्त नोटीस काढली. तुम्ही फक्त खुर्चीवर बसून कागदी घोडे नाचवण्यात करत आहे. तुम्हाला जर आंदोलन करायचं नसेल तर आज पोलीस प्रशासन आहे. उद्या मी अचानक येऊन आंदोलन करीन. रिस्पेक्ट नाही. मग तुम्हाला सांगितलं 8 शाळेची नावं दिली. 8 शाळांची नावं दिली. 8 शाळांच्या नावानिशी चौकशी डिटेल मागितलेली आहे आणि आमच्याकडे एकाही पालकाची तक्रार नाही आतापर्यंत. आणि आम्ही त्यांना सांगितलं काय संबंध? जो सफर आहे त्याने तक्रार केलं पाहिजे. ज्याचा प्रॉब्लेम आहे त्याने तक्रार करायला पाहिजे. माझ्याकडे म्हटलं ना त्यांना 2 ऐका ना साहेब, 2 वर्गीयच्या अधिकाऱ्यांच्या माननीय सीओ साहेबांनी चौकशा लावल्या. त्यांनी अगोदर सांगितलं शिक्षण विभागाचा नाही करायचं. बरोबर आहे. मग साहेबांनी ऑदर विभागाच्या लावल्या. पहिल्यांदा वर्गीयच्या अधिकाऱ्यांचे लावले. त्यांच्याकडे चौकशी समिती अहवाल द्यायला पाहिजे. चूक आहे त्यांची द्यायला पाहिजे. पण आम्ही सांगितलेल्या 4 मुद्द्यांना होत नाही. उत्तर घ्या, मी पण ऐकतो, काय अडचण नाही. सांगा. त्यांच्याकडे द्यायला पाहिजे चौकशी समितीला. दिलं नाही तर चौकशी समितीचा अहवाल मान्य झाला नाही म्हणून साहेबांनी पुन्हा महिला बालकल्याण अधिकारी आहेत त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्याकडे इतर अधिकारी, लेखाचे पण अधिकारी ठेवले, इतर विभागाचे ठेवले, दिली. मग त्या चौकशी समितीची पण जो अहवाल आला त्या अहवालाच्या नुसार ते इतर विभागाचे होते, शिक्षणचे नव्हते ना ते. मग त्यांनी पण 8 पैकी 6 शाळांची त्यांच्याकडे दिली माहिती. 2 शाळांनी पहिल्या समितीला दिली नाही, दुसऱ्याही समितीला दिली नाही. आणि 6 शाळांची माहिती दिल्यानंतर त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यानुसार आपण त्यांना खुलासे मागितले त्या अहवालाच्या नुसार. आणि मग त्याचा खुलासा, कोर्टाचा आदेश, त्याच्यानुसार पुढची कारवाई आपण केली आहे. आता नंतर आपण जेव्हा आम्हाला निवेदन दिलं, कळवलं, त्याच्यानुसार आम्ही सर्व शाळांची मागितली. 8 तर म्हणलं. नंतर आपण परवा भेटल्यानंतर चर्चा केली. तर नंतर आम्ही स्पेसिफिक त्या 8 शाळांची नाही, त्या 8 शाळांची आम्हाला अगोदर द्या म्हणून सांगितलं. बाकीची शाळांची नंतर द्या. अगोदर 8 शाळांच्याबद्दल आग्रह आहे. तर 8 शाळांच्या अगोदर आम्हाला माहिती द्या आणि व्यवस्थित माहिती द्या. स्वतः चौकशी करून माहिती द्या म्हणून असं आम्हाला सांगितलं. मागच्या आठवड्यात आपली चर्चा झाली. बैठक घेऊन पण सांगितलं आम्ही.
पत्र पण दिलं, PC पण घेतली आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अहवाल येतो मग त्या अहवालानुसार पुढची कारवाई सांगितलं. आपला पत्र कधी झालं जायचं? साहेब सीओ साहेबांना आपण भेटून मी वैयक्तिक सांगितलं, मी सुद्धा निवेदन दिलं, 16/3. मी सुद्धा निवेदन दिलं, 3 निवेदन झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला येऊन भेटल्यानंतर 25% जे काय आहे प्रत्येक शाळा समजा एका शाळेत 100 विद्यार्थी 25% RT अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्चाचा खर्च शासन जमा करतं. पण असे अनेक बहादर शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे. हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा यांना मी रिमाइंडर केला असताना मी सीओ साहेबांना भेटलो, शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या वेशात जे काही खाकी पॅन्ट असेल आणि व्हाईट शर्ट असेल, विद्यार्थ्यांचा वेश करून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार येत आहे. 25% ज्या शाळे म्हणजे 25% कारवाई होत नाही या शाळांवर, 25% जे काही RT अंतर्गत जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असंच चालू राहणार. हे आंदोलन जे आहे आज विद्यार्थ्याच्या वेशात केलेलं आहे. भविष्यात कॉलेजचे स्टुडंट अंकुश स्टाईल जे माहिती आहे ते सनी देओलचा पिक्चर आहे बघा, त्या टाईप मग सीओ कार्यालयावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. 25% जे काही शासनाकडनं जे काही 17,500 जे येतात ते हे शाळा प्रशासनवाले काय करतात, गिळंकृत करतात. त्याच्यानंतर शाळेकडनं UDIS असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे काही हे ऑनलाईन आहेत सगळे, आणि ह्यांनी आज तागायत आम्ही 4 मुद्द्यांवर चौकशी करा म्हणलं, आज तागायत एक सुद्धा फी यांनी ऑनलाईन घेतलेली नाही. मग ऑनलाईन जर फी नसेल, सगळं मोदी साहेब काय म्हणतात माहिती का, सध्या सगळा ऑनलाईनचा जमाना आहे, पण ऑनलाईन फी घेत नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ ह्याच्यामध्ये महाभ्रष्टाचार झालेला आहे. शासनाचे पैसे खातात, या शाळांवर कारवाई करा, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि विद्यार्थ्यांकडून जे काही पैसे घेतलेले त्या पैशाचा हिशोब द्या. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.